न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नावकी शिवारात शेतकऱ्यांचे आंदोलन। चिमुकली संस्कृती मोरेंची भावनिक साथ, मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा हा रस्ता। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील नावकी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे। या महामार्गावर शेतकऱ्यांची शेतजमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत। शेतकरी आंदोलनात वृद्ध, महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळालं आहे। संस्कृती मदन मोरे या चिमुकल्या मुलीने दिलेली प्रतिक्रिया आंदोलनातील उपस्थितांचे आणि अधिकाऱ्यांची मन हेलावून टाकणारे ठरले। संस्कृती म्हणाली, आमच्या कुटुंबाची शेती हीच आमचं आयुष्य आहे। माझे वडील आधीच या सगळ्यांमुळे त्रस्त झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काका, तुम्ही हा रस्ता रद्द करणार का? आम्हाला आमचं घर, आमचं शिवार परत द्या। या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। शक्तीपीठ रद्द करा, शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे। आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावे लागेल। आमच्या मुलांचं भवितव्य अंधारित होईल। स्थानिक प्रशासनानं आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली तेव्हा सुद्धा त्या महामार्गाला अनेक प्रकारे विरोध झाला, परंतु तो कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला आणि खास करून त्या नागपूरपासून मग आमच्या मराठवाड्यातल्या जालना, संभाजीनगरच्या ज्या जिल्ह्यांमधून तो समृद्धी महामार्ग येतो त्यांना पटलेला आहे की ह्या महामार्गामुळे आपली समृद्धी होणार आहे, हा विश्वास पटलेला आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांनी शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल सुद्धा सांगितलंय की तो प्रकल्प कुणावर लादला जाणार नाही। आज माझ्या जिल्ह्यातीलही शेतकरी बांधव ह्याच्या विरोधामध्ये आंदोलन करताय, परंतु सर्व शेतकरी बांधवांना मला विनंती करायची आहे की हा महामार्ग आपल्या प्रगतीचा महामार्ग असणार आहे आणि आपल्या नुकसान होईल असा निर्णय कधीही हे महायुतीचं सरकार घेणार नाही।